प्रश्न विचारणार आहे का तुम्ही? नाही प्रशासकीय प्रश्न विचारणार असतं तर उत्तर देतो ना मी. उचला प्रशासकीय दहशती दीपक रगड. माहिती आहे की हा, काम चला तुम्ही विचारा. पलटण शहरातील प्रशासकीय दहशत प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरली जाते, याबद्दल आपण काय सांगा? हे बघा, आता सध्या तर काय निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दहशतीखाली दडपणाखाली काम करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आणि आता मी आलोय आज तिथे, या ठिकाणी माझ्या जर काही गोष्टी कानावर आल्या आणि जर कोणी नागरिकांनी किंवा कोणी जरी सांगितले की अधिकारी आमच्या प्रशासनातले ही कोणाच तरी एकाची बाजू घेऊन दहशत करणाऱ्यांना पाठबळ देत आहेत, तर बिलकुल अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. पालकमंत्री म्हणून अशा प्रत्येक अधिकाऱ्याने जर अशी चौकशीमध्ये ती पुढे आलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ओके. प्रश्न विचारणार आहे का तुम्ही? नाही प्रशासकीय प्रश्न विचारणार असतं तर उत्तर देतो ना मी. उचला प्रशासकीय दहशती दीपक रगड. माहिती आहे हा, की काम चला तुम्ही विचारा. पलटण शहरातील प्रशासकीय दहशत प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरली जाते, याबद्दल आपण काय सांगा? हे बघा, आता सध्या तर काय निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दहशतीखाली दडपणाखाली काम करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आणि आता मी आलोय आज तिथे, या ठिकाणी माझ्या जर काही गोष्टी कानावर आल्या आणि जर कोणी नागरिकांनी किंवा कोणी जरी सांगितले की अधिकारी आमच्या प्रशासनातले ही कोणाच तरी एकाची बाजू घेऊन दहशत करणाऱ्यांना पाठबळ देत आहेत, तर बिलकुल अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. पालकमंत्री म्हणून अशा प्रत्येक अधिकाऱ्याने जर अशी चौकशीमध्ये ती पुढे आलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ओके. प्रश्न विचारणार आहे का तुम्ही? नाही प्रशासकीय प्रश्न विचारणार असतं तर उत्तर देतो ना मी. उचला प्रशासकीय दहशती दीपक रगड. माहिती आहे हा, की काम चला तुम्ही विचारा. पलटण शहरातील प्रशासकीय दहशत प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरली जाते, याबद्दल आपण काय सांगा? हे बघा, आता सध्या तर काय निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे आणि कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दहशतीखाली दडपणाखाली काम करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आणि आता मी आलोय आज तिथे, या ठिकाणी माझ्या जर काही गोष्टी कानावर आल्या आणि जर कोणी नागरिकांनी किंवा कोणी जरी सांगितले की अधिकारी आमच्या प्रशासनातले ही कोणाच तरी एकाची बाजू घेऊन दहशत करणाऱ्यांना पाठबळ देत आहेत, तर बिलकुल अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. पालकमंत्री म्हणून अशा प्रत्येक अधिकाऱ्याने जर अशी चौकशीमध्ये ती पुढे आलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई